नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. अर्जंट ब्लाऊज असेल तर मग कसा शिवायचा, कस्टमरचं ब्लाऊज कसं कंप्लीट करायचं, एका तासात तुम्ही 2 ब्लाऊजसुद्धा स्टिच करू शकता. तर माझ्या या ट्रिक्स नक्कीच फॉलो करा. बघा आता संध्याकाळ झालेली आहे, एकदम 8 वाजलेत, पण मला हे ब्लाऊज कंप्लीट करायचे. तर मी इथं ब्लाऊज कट करून घेतलेत. तर मी ब्लाऊज हे कसे कट केलेत, तर बघा हा ब्लाऊज पीस आहे कस्टमरचा, जे साडीतलं काढलेलं आहे मी, आणि हे ब्लाऊज मी इथं कट करून घेतलं. आता हे अस्तर कट करायचं राहून गेलं माझ्या. नंतरनं डोक्यात आयडिया आली की आपण सुद्धा आपल्या यूट्यूबरसाठी हे व्हिडिओ शूट केला पाहिजे. तर इथं हे पॅटर्न दिसतंय तुम्हाला, बघा हे पॅटर्न आहे 36 साईजचं, जे माझ्याकडून मी काढून घेतलेलं आहे. तर मी ह्या पॅटर्नवरून जर 2 ब्लाऊज असेल कस्टमरचे, 3 असेल, तर तुम्ही एका पॅटर्नवरून हे सगळे ब्लाऊज कट करून घेऊ शकता, बरोबर. तर जेणेकरून आपलं ब्लाऊज जे आहे ते फास्ट होतं. जेव्हा पण तुम्ही ब्लाऊज तुमच्याकडे अर्जंट असेल तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, पॅटर्न तुमच्याकडे रेडी राहणं खूप महत्त्वाचं आहे. ही एक टिप्स नक्कीच ध्यानात ठेवायची. ज्यावेळेस कस्टमर येईल आणि मग तुम्ही ते वेगळं कटिंग करशाल, त्याच्यात तुमचा खूप टाईमपास होईल. पण जर तुम्हाला अर्जंट ब्लाऊज द्यायचा आहे तर मग तुमच्याकडं अशा पद्धतीने हे असणं खूप महत्त्वाचं आहे, पॅटर्न असणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी हे पॅटर्न इतकं झटपट, अगदी 5 मिनटंसुद्धा लागत नाही, आपण इतक्यात ब्लाऊज जो आहे ना तो कटिंग करून घेतो, आहे की नाही. मग आपण काय फक्त अस्तरवरती ठेवायचं आणि कटिंग करायचं. तर हे बघा आता मी इतक्यात हे कट केलं 5 मिनटामध्ये, आणि इतक्यात आता हे सगळं पॅटर्न मी इथं कट करून घेते. एल्बो बाही आहे आणि सिम्पल ब्लाऊज आहे, मटका गळा आहे, आणि हे बघा छान असं कटिंग केलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, याचं स्टिचिंग पण दाखवणार आहे मी तुम्हाला. प्रिन्सेस कट ब्लाऊजचं अगदी सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज अर्ध्या तासात तुमचा ब्लाऊज तयार होतो, या पद्धतीने पॅटर्न ठेवून ब्लाऊज कटिंग केला तर चला आपण ना स्टिचिंगला सुरुवात करू. मी पटकन हे ब्लाऊज जे आहे ना ते कट करून घेते. तर इथं आपण घेतलेला आहे हा कटोरी पार्ट, फिटिंग पार्ट म्हणू आपण याला, आणि या पद्धतीने याला समोरासमोर ठेवून छान असं खालच्या साईडनी अर्धा इंचाने टिप मारून घेऊ याला आपण. तर ह्या ब्लाऊजला आहे ना थोडासा प्रॉब्लेम कसा येत होता, ही जी ब्लाऊज आहे याला धागे जे होते ना हे खालच्या साईडनी, मशनीच्या खालच्या साईडनी थोडेसे अडकत होते आणि शिवायला पण खूप प्रॉब्लेम येत होता. तर सारखा मशनीचा जो धागा होता ना तो तुटत होता. असं वाटलं की आता याला आहे ना थोडंसं पेपर टाकूनच ब्लाऊज शिवावं की काय, असं झालं होतं, अडचण येत होती. तर याचे जे धागे आहेत ना, जे व्हाईट दिसते गोल्डनमधले, ते सारखं गुतत होते खालच्या साईडने दात्र्यांना, जे आपले खालून असतात मशनीच्या त्या. तर काही नाही, घेतले आपण शिवून. तर छान असं आपण याला जॉईंट जे दाबटीप देऊन छान असं याला कंप्लीट करून घेतलं. एक्स्ट्राचा साईडचा ब्लाऊजचा कपडा कट करून टाकलेला आहे. सहज तुम्ही एका तासात 2 ब्लाऊज स्टिच करू शकता. या पद्धतीने स्टिच केलं तुम्ही तर फास्टमध्ये. आता घेतला आहे फ्रंट पार्ट, म्हणजे जो आपला गळा आहे तो काढायचा आहे आपल्याला. वरच्या साईडनी गळा रुंदी मी घेतली आहे बघा. सगळ्यात पहिलं उंची 7.5 इंचावर मार्क केलं गळा. 2.5 इंच गळा रुंदी ओपन ठेवली. वरच्या साईडनी पण 2.5 इंच गळा रुंदी ओपन ठेवली आणि बॉक्स काढून घेतला. गोल गळ्याचं मार्क करून घेतलं. बघा अशा पद्धतीने याला मार्क करून घेतल्यावर आपण दुसऱ्या साईडला पण पेनाने वठवलेलं मार्क केलं. दोन्ही साईडला 2 पार्ट ठेवून घेतले गळ्याचे, आणि इथे या पद्धतीने याच्यावर टिप मारून घेतली. आता इथे बघा खालच्या साईडनी जो व्हाईट धागा होता तो सारखा अडकतोय. तर मी इथं थोडंसं आहे ना कट करणार आहे व्हिडिओ, पण तुम्हाला व्हाईट धागे पण दाखवते, म्हणजे तुम्हाला पण असं अडचण येऊ शकते जर तुमच्याकडे असा ब्लाऊज पीस आला तर. कारण की दात्र्यांमध्ये खालचे जे व्हाईट गोल्डन धागे होते ते सारखे अडकत होते, जे आपण खाली मशनीच्या खालच्या साईडनी जे दात्रे असतात ना ते खेचत होते त्याला. तरी तर पेपर वगैरे टाकून आपण शिवू शकलो असतो बरं का.
तर गोलगळ्याच्या याच्यावरती आपण छान असं जे मार्किंग केलेलं आहे ते छान असं आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरतून टिप मारून घ्यायची आहे आणि गळे हे करायचे. तर बघू शकता तुम्ही जे धागे आहेत आपोआप असे खेचायचे. तर गळ्याच्या आतून कट करून टाकायचं आपल्याला जेवढं पण जे आपण टिप मारली आहे त्याच्या आतून पाव इंच किंवा अर्धा इंच सोडलं तरीही चालणार आहे. आणि या पद्धतीने थोडेसे कट लावून घ्यायचे. गोल गळा आहे आपला, तर प्रॉपर असा आपला गळा हा शेपमध्ये येतो. मग दोन्ही साईडचे गळे मी पलटी मारून घेतले आणि आता या पद्धतीने याच्यावरून टिप मारून घेते. खालच्या साईडने पण टिप मारून घेतली. आता इथे या पद्धतीने आपण दोन्ही पण पार्ट तयार केले. आता साईडने जे अस्तर असतं आपलं ते ब्लाऊजला छान असं जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही पण साईडचे. आता साईडचा कपडा इथं आपल्याला कट करून टाकायचा आहे. आपण एकदम तंतोतंत पण कपडा घेऊ शकतो ब्लाऊजचा, पण तसा न घेता आपल्याला थोडासा एक्स्ट्रा ठेवूनच घ्यायचा असतो, म्हणजे आपल्याला अस्तर जे आहे ना ते छान असं जॉईंट करता येतं. बघा आपण इथं हे पार्ट तयार केलेले छान असे लावून बघितले. ज्याचा पार्ट त्याला आपण लावून घेऊ आता. तर अर्धा इंचानी आता आपल्याला टिप मारायची आहे. जसा शेप आपण घेतलेला आहे कटिंग करताना त्या शेपमध्येच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर याच्यावरतून एक टिप मारून घेते मी, दाब टिप. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला मारायची असेल तर मारा, नसेल मारायची तर मारू पण नका. बघा अशा पद्धतीने तर बघा छान असे आपले दोन्ही साईडचे पार्ट तयार झाले. पफ पण खूप छान आलेला आहे. तर ही साईज आहे 36 साईज. तर 36 साईजच्या नुसार आपला ब्लाऊजला पफ वगैरे छान आलेले आहेत. आणि आता मी घेतला आहे बॅक पार्ट. तर अडीच इंच गळा रुंदी घेतली आहे. वरच्या साईडनी बॅक पार्टला 1.25 इंचच गळा रुंदी घेतली. आता मी याला मटका गळ्याचा आकार देऊन घेणार आहे. तर मी इथं थोडा वेगळ्या पद्धतीने देते नॉड लावण्याच्या दृष्टीने. हा पण एक गळा खूप छान वाटतो बरं का, ब्लाऊज स्टिच केल्यानंतर खूप थोडंसं वेगळा वाटतो. मटकाच गळ्याचा आकार आहे, फक्त याला आकार देण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे. आणि ब्लाऊज दिसायला पण छान वाटतोय या पद्धतीने. पण जिथं पण आपले कोणी येतात तिथे आपल्याला नॉड टाकायची आहे. फक्त बोटनेक टाईप येतं आणि दिसायला पण छान वाटतं. नक्की ट्राय करून बघा तुम्ही हा पण पद्धतीने गळा. आता जसं सेम टू सेम आपण मार्क केलेलं त्याच्यावरून आपण हे टिप मारून घ्यायची आहे. इथे आपण कॅनव्हासवरती पण गळा घेऊ शकतो, पण मी इथं कॅनव्हास नाही घेतला कारण की ब्लाऊजचा कपडा पण थोडा कडकच होता, एवढा जसा सुळसुळा नव्हता. आणि या पद्धतीने अस्तरवर पण जर गळा घेतला तरी पण ब्लाऊजला फिनिशिंग पण छान येते आणि ब्लाऊज पण पटकन होतो. जसं मी सांगितलं 1 तासामध्ये आपल्याला 2 ब्लाऊज स्टिच करायचे, तर ही पद्धत वापरायची, पटकन ब्लाऊज होतो. आता साईडने आपण अस्तरवरतून जो गळा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. थोडे थोडे कट लावून घेऊ आपण इथं.
आता आपण जो गळा कट करून घेतला तो आपण इथे काय करायचं आहे, पलटी मारून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जे कोणी आहेत ते कोणी आपल्याला इथं बाहेर काढून घ्यायचे. आणि साईडने आपल्याला टिप मारायची आहे. तर बघा, कट लावल्यामुळं जसं आपण गळा इथं घेतो ना, तर राऊंड असेल तर राऊंड, तर प्रॉपर आपलं इथं शेप हा येऊन जातो. आता कमरेच्या साईडला पण आपण याला एक टिप देऊन घ्यायची आहे, दाब टिप. साईडने अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यावरती टक्स मारून घेऊ. तर मी 4 इंचाचे टक्स मारून घेतेय. उभा टक्स तुम्ही जेवढा गळा आहे आलेला आपला तिथपर्यंत उभा टक्स तुम्ही घेऊ शकता. तर त्याचं एकदम परफेक्ट असे टक्स बसतो आपला. बघा, आपला इथं प्रॉपर बॅक पार्ट तयार झालेला आहे. त्याला नॉड वगैरे मी नंतरून टाकून घेणार आहे. आता बाही आपण बघू. तर पफ बाही आहे. मी आधी हाफ बाही कट म्हणजे दुसरं अस्तर जे कट केलं त्याच्यानंतर कस्टमरनी पफ बाही सांगितलेली ती मी इथं परत एकदा कट करून घेतली. आपल्या दुसऱ्या चॅनलवरती मी त्याची कटिंग अपलोड आहे. तसं ह्या चॅनलवरती पण अपलोड आहे पफची बाही. तर तुम्हीसुद्धा नक्की बघा कसे कटिंग केलेलं आहे म्हणून. तर खालच्या साईडनी दंडघेराच्या साईडनी आपल्याला इथं टिप मारून घ्यायची अर्धा इंचाने आणि छान अशी एक दाब टिप देऊन घ्यायची अस्तरवरती. आता मेन ब्लाऊजवरतून पण एक टिप मारून घ्यायची. तर अशा आपल्याला दंडघेराच्या साईडनीच 3 टिपा माराव्या लागतात अशा पद्धतीने. तर फिनिशिंग येते खालच्या साईडनी. आता साईडनी अस्तरवर टिप मारून घ्यायची आहे कडेने आपल्याला. तर साडीचा ब्लाऊजचा जो कपडा आहे साईडचा तो आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचा आहे. जर अशी पफ बाही असेल तर मोंढ्यामध्ये कमी पडतं. नाही तर मग अगोदरच आपल्याला काय करायचं आहे, अस्तर जे आहे ते जास्त जॉईंट करून घ्यायचं. कारण की पफ बाही ज्यावेळेस आपण पफ मारतो तर आपल्याला इथं मोंढ्यामध्ये कपडा जो आहे तो थोडासा कमी पडतो. म्हणून मी इथं ब्लाऊजचाच कपडा थोडा जास्त एक्स्ट्रा ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता. फिटिंग करताना तुम्हाला बरोबर लक्षात येईल ते किती ब्लाऊजचा कपडा जो आहे तो एक्स्ट्राचा कामा आलेला आहे म्हणून. तर अस्तरचा पण आपण जॉईंट देऊन घेऊ शकलो असतो. तर आपली एक बाही तयार झाली. आता दुसरी बाही. आपला ब्लाऊज जवळजवळ तयार होत आलेला आहे. तुम्ही एका तासात या पद्धतीने 2 ब्लाऊज स्टिच करू शकता. अगदी अर्ध्या तासामध्ये एक ब्लाऊज या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने हे प्रिन्सेस कट ब्लाऊजचं स्टिचिंग आहे. नक्की ट्राय करून बघा. आता हे कट लावून घेतलेले होते मी अगोदरच कटिंग करताना. तर मी छोटे छोटेसे 3 पफ इथं घेणारे एक साईडनी आणि त्याच्या विदाऊट साईडनी परत 3 थोडेसे पफ टाकणारे. तर अशा पद्धतीने मी इथं घेतले हे पफ. हे बघा. तर अशी पफ बाही आपली तयार झाली. तर याच पद्धतीने दुसरी पण मी तयार करून घेते. हे बघा या पद्धतीने. व्हिडिओमध्ये काही समजलं नाही कमेंट करून नक्की विचारा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही प्रतिक्रिया द्यायला पण विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला ना कमेंट करून नक्की सांगत जा.
आवडला नाही तरी पण सांगत जा, कुठं चुकलं तरी सांगत जा. तर अशा पद्धतीने आपण इथं शोल्डर जॉईंट करून घेतोय समोरासमोर ठेवून. बघा मी इथं थोडासा आपला खोल भाग कट करायचा राहील होता, तो मी खोल भाग बाहीचा पण कट करून घेतला आणि मधला सेंटर धरून अशा पद्धतीने याला आता आपण जॉईंट करून घ्यायची. तर बघा जो आपला एक्स्ट्राचा ब्लाऊजचा कपडा होता तो अगदी फिटिंगला बसलेला आहे, म्हणजे शेवटपर्यंत मोंड्यापर्यंत बसलेला आहे. नाहीतर आपल्याला अस्तर पण जॉईंट करून घ्यावा लागलं असतं, पण मी इथं नाही केलं जॉईंट. दुसऱ्या साईडची पण बाही याच पद्धतीने बसवून घ्यायची. टिप मारताना मी बाही अर्धी जोडते. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने नक्की जोडा नवीन ब्लाऊज शिकत असाल तर. आता असं काही नाही, नवीन ब्लाऊज शिकतानाच तुम्ही जोडा, तुम्ही कायम अशी जोडलीत तरी पण चालती, कारण की बाही ही प्रॉपर बसते, मग कुठंही मागं पुढं होत नाही आपली. बाहीचे खूप महत्त्व आहे, कारण की बाही जर कशी मागं पुढं झाली तर ब्लाऊज हा बिघडून जातो. त्याच्यामुळे शोल्डर धरून बाहीचाही मधला सेंटर धरून बाही जोडली तर प्रॉपर आपली बाही बरोबर बसती, म्हणजे शोल्डर पण मागं पुढं होत नाही, शोल्डर पुढं येत नाही. खूप त्याचंवालं हे आहे. त्याच्यामुळं बाही पण आपल्याला ही परफेक्ट जोडायची आहे. प्रत्येक पार्ट महत्त्वाचा आहे. तर बघा आता आपण जोडून घेतली बॉक्स फिटिंग. आतून सगळ्यात पहिलं जोडलं. आता बाहेरून म्हणजे मेन साईडनी एक टिप मारली आणि त्याच्यानंतर आतून एक टिप मारून घेतली, तर आपला ब्लाऊज इथं तयार आहे. तर मी इथं ब्लाऊजची फिटिंग करून घेते आहे. मापाचं ब्लाऊज होतं कस्टमरचं, त्या मापाच्या ब्लाऊजनुसार आपण इथं बाहीचं हे करून घेतो आहे. 36 साईज आहे, दंडगैर 6 इंच होता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कोणी मैत्रिणी ब्लाऊज शिकत असतील तर त्यांच्याबरोबर सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील ज्या आत्ताच माझ्या चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला लगेच येऊन जाईल. कमेंट करायला पण विसरू नका. आपला संपूर्ण ब्लाऊज तयार आहे. हा ब्लाऊजचं तुम्ही बघू शकता, अगदी अर्ध्या तासात मी हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे आणि तुम्हीसुद्धा नक्कीच अर्ध्या तासात स्टिच करशान, 1 तासात 2 ब्लाऊज स्टिच करशान. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.